व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कल्चरच्या चाचणीचे इंटरप्रिटेशन कसं करायचं याची माहिती घेऊयात. लिक्विड कल्चर चाचणी कशासाठी करतात? लिक्विड कल्चर चाचणीसाठी नमुने संकलन व वाहतूक. लिक्विड कल्चर चाचणीचा निष्कर्ष. IRL स्तरावर करावयाची कृती. विविध आरोग्य संस्था स्तरावर करावयाची कृती. मिजिट मशीनच्या चार्टवरती लिक्विड कल्चर चाचणीचे निष्कर्ष दिसतात. पॉझिटिव्ह ट्यूब्स बाहेर काढून निदान निश्चितीसाठी ZN मायक्रोस्कोपी, ब्रेन हार्ट इन्फ्युजन टेस्ट, SD बायलिन टेस्ट केली जाते. निगेटिव्ह ट्यूब्स बाहेर काढून अहवाल संस्थांना कळवण्यात येतो. प्रॉब्लेमॅटिक आणि एरर असणाऱ्या ट्यूबसाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येते. लिक्विड कल्चर चाचणी कशासाठी करतात? लिक्विड कल्चर ही चाचणी एक्स्ट्रा पल्मोनरी क्षयरोगाच्या निदानासाठी वापरण्यात येते. LPA चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांची FM मायक्रोस्कोपी करण्यात येते. जे नमुने स्पुटम निगेटिव्ह आढळून येतात त्यांची लिक्विड कल्चर चाचणी करतात. H मोनोपॉली रेजिमेन नंतर 3ऱ्या आणि 6व्या महिन्याच्या अखेरीस, शॉर्टर ओरल रेजिमेन नंतर 3ऱ्या, 6व्या आणि 9व्या आणि लॉंगर ओरल रेजिमेन नंतर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या व त्यानंतर 3 महिन्यातून एकदा पाठपुराव्यासाठी लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. लिक्विड कल्चर चाचणीसाठी नमुने संकलन व वाहतूक. लिक्विड कल्चर चाचणीसाठी कोनिकल ट्यूबमध्ये एक बेडका नमुना आणि EP रुग्णांसाठी प्रभावित अवयवांसंबंधित एक नमुना घेऊन शीतसाखळीमध्ये पाठवणं आवश्यक आहे. लिक्विड कल्चर चाचणीचा टर्न अराउंड टाइम 2 ते 6 आठवडे आहे. लिक्विड कल्चर चाचणीचा निष्कर्ष कसा काढण्यात येतो? मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स पॉझिटिव्ह आहेत त्यांची मायक्रोस्कोपी व SD बायलिन टेस्ट पॉझिटिव्ह आणि BHI मध्ये ग्रोथ दिसत असेल अथवा नसेल याचा निष्कर्ष म्हणजे LC पॉझिटिव्ह. मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स पॉझिटिव्ह आहेत त्यांची मायक्रोस्कोपी पॉझिटिव्ह व SD बायलिन टेस्ट निगेटिव्ह आणि BHI मध्ये ग्रोथ दिसत असेल अथवा नसेल याचा निष्कर्ष म्हणजे LC निगेटिव्ह, तथापि नॉन ट्युबरक्युलर मायकोबॅक्टेरियम असू शकेल. मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स पॉझिटिव्ह आहेत त्यांची मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आहे आणि SD बायलिन टेस्ट पॉझिटिव्ह आणि BHI मध्ये ग्रोथ दिसत नाही याचा निष्कर्ष म्हणजे LC पॉझिटिव्ह. मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स पॉझिटिव्ह आहेत त्यांची मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आहे आणि BHI मध्ये ग्रोथ दिसत असेल याचा निष्कर्ष म्हणजे LC कॉन्टॅमिनेशन. मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स निगेटिव्ह आहेत याचा निष्कर्ष म्हणजे LC निगेटिव्ह. मिजिट डिस्प्लेवरती ज्या ट्यूब्स कॉन्टॅमिनेशन आहेत याचा निष्कर्ष म्हणजे LC कॉन्टॅमिनेशन. या नमुन्यात डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी आणि SD बायलिन टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत नाही याचा निष्कर्ष म्हणजे LC पॉझिटिव्ह. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी आणि SD बायलिन टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत आहे याचा निष्कर्ष म्हणजे LC पॉझिटिव्ह. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आणि SD बायलिन टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत नाही याचा निष्कर्ष म्हणजे LC पॉझिटिव्ह. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी पॉझिटिव्ह, SD बायलिन टेस्ट निगेटिव्ह आहे, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत नाही याचा निष्कर्ष म्हणजे LC निगेटिव्ह, तथापि नॉन ट्युबरक्युलर मायकोबॅक्टेरियम असू शकेल. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी पॉझिटिव्ह, SD बायलिन टेस्ट निगेटिव्ह, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत आहे याचा निष्कर्ष म्हणजे LC निगेटिव्ह, तथापि नॉन ट्युबरक्युलर मायकोबॅक्टेरियम असू शकेल. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब पॉझिटिव्ह आहे, त्याची मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आहे, तसंच BHI मध्ये ग्रोथ दिसत आहे याचा निष्कर्ष म्हणजे LC कंटॅमिनेशन. या नमुन्यात
मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब निगेटिव्ह आहे. याचा निष्कर्ष म्हणजे LC निगेटिव्ह. या नमुन्यात मिजिट डिस्प्लेवरती ही ट्यूब कंटॅमिनेशन आहे. याचा निष्कर्ष म्हणजे LC कंटॅमिनेशन. IRL स्तरावर करावयाची कृती. जर EP अथवा फॉलोअप नमुन्याचा निष्कर्ष LC पॉझिटिव्ह असल्यास त्या संस्थांना कळवावा. LP नमुन्याचा निष्कर्ष LC पॉझिटिव्ह आल्यास LPA चाचणीसाठी नमुना पाठवावा. जर EP किंवा फॉलोअप अथवा LPA नमुन्याचा निष्कर्ष LC निगेटिव्ह आल्यास त्या संस्थांना कळवावा. जर EP किंवा फॉलोअप अथवा LPA चाचण्यांच्या ट्यूब्स मिजिट डिस्प्लेवरती पॉझिटिव्ह आल्यास व तदनंतर मायक्रोस्कोपी पॉझिटिव्ह आणि SD बायलिन निगेटिव्ह आल्यास हा नमुना NTMच्या निदानासाठी पाठवावा. जर EP किंवा फॉलोअप अथवा LPA नमुन्याचा निष्कर्ष LC कंटॅमिनेशन आल्यास त्या संस्थांना कळवावा व पुन्हा एक नमुना पाठवण्यास सूचित करावं. विविध आरोग्य संस्था स्तरावर करावयाची कृती. H मोनोपोली प्रकारच्या क्षय रुग्णावरील उपचारादरम्यान DST चाचणीनंतर रेजिमेनमधील औषधास रेझिस्टन्स आल्यास लिनेझोलिड, क्लोफाझिमाइन, सायक्लोसेरिन या औषधांचा प्राधान्यक्रमानं रिप्लेसमेंटसाठी विचार करावा. त्यानुसार रेजिमेनमध्ये बदल करावा. शॉर्टर ओरल प्रकारच्या क्षय रुग्णांवरील उपचारादरम्यान DST चाचणीनंतर रेजिमेनमधील औषधास रेझिस्टन्स आल्यास कोणत्याही औषधांची रिप्लेसमेंट करता येत नाही. सदर क्षय रुग्णास लॉंगर ओरल उपचार सुरू करावा लागतो. लॉंगर ओरल प्रकारच्या क्षय रुग्णावरील उपचारादरम्यान DST चाचणीनंतर रेजिमेनमधील औषधास रेझिस्टन्स आल्यास डेलामॅनाइड, इंजेक्शन ॲमिकॅसिन, पायरिझिनामाइड, इथिओनामाइड, पॅराअमायनो सॅलिसिलिक ॲसिड म्हणजेच पास, इथॅम्ब्युटॉल या औषधांचा प्राधान्यक्रमानं रिप्लेसमेंटसाठी विचार करावा. त्यानुसार रेजिमेनमध्ये बदल करावा. या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कल्चरच्या चाचणीचं इंटरप्रिटेशन कसं करावं याबाबत या मुद्द्यांविषयी माहिती घेतली. लिक्विड कल्चर चाचणी कशासाठी करतात? लिक्विड कल्चर चाचणीसाठी नमुने संकलन व वाहतूक, लिक्विड कल्चर चाचणीचा निष्कर्ष, IRL स्तरावर करावयाची कृती, विविध आरोग्य संस्था स्तरावर करावयाची कृती.